राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे इच्छुक उमेदवार सुधीर अण्णा पुंडे यांच्याशी आज आपण खास त्यांची मुलाखत घेणार आहोत। अण्णा नमस्कार। नमस्कार। आज दुपारी 4 वाजल्यापासून आपल्या कानूर मेसाई गावामध्ये जे काही सोशल मीडियावरती जे काही मेसेज व्हायरल झालेले आहेत, मेसेज जे फिरतात की गावचा उमेदवार पाहिजे होता, गावाची कुठेतरी संधी हुकली, याची तरुण आपले या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करत आहेत। याबद्दल आपण काय म्हणतो? आपण प्रश्न विचारला हा बरोबर आहे। कारेगाव कान्होर पंचायत समिती गणामध्ये जर टोटली गणाचा अभ्यास केला किंवा विचार केला तर कान्होर मेसाई हे गाव लोकसंख्येनं सर्वात मोठं आहे। जनतेची अशी मागणी होती की गेल्या पंचवार्षिकला म्हणजेच 2017ला जे काही पंचवार्षिक निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये पक्षाच्या आदेशाप्रमाणे जे काही तिकीट कारेगावला मिळालं त्या संदर्भात पक्षाचा आदेश मानून सर्व गणातील जे काही कार्यकर्ते इच्छुक होते त्यांनी देखील पक्षाचा साथ द्यायचं काम प्रामाणिकपणे केलं। परंतु ठीक आहे, पक्षाचा आदेश मानला। आता ही तिसरी पंचवार्षिक निवडणूक आहे। मी देखील गेल्या 2 पंचवार्षिकला पक्षाकडे तिकिटाची मागणी केली होती, परंतु पक्षाचा आदेश शिरसावंद मानून मी पक्षाशी प्रामाणिकपणे राहून पक्षाचं काम केलं। तिसऱ्यांदाही मी पक्षाकडं तिकिटाकरता इच्छुक होतो। आम्ही देखील 4-5 दिवसापूर्वी गावच्या लेवलला आपलं गाव एकत्र मीटिंग घेऊन गावचा लोकसंख्येचा विचार करता, मतदानाचा विचार करता गावाला संधी मिळाली पाहिजे ह्या हेतूने आम्ही गाव पहिलं कसं एकत्र येईल किंवा गावाला तिकीट मिळालं पाहिजे ह्या म्हणून आम्ही ग्रामस्थांची तरुणांची मीटिंग घेतली। त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की बाबा गावाने जो कोण उमेदवार देईल, जो एकमेव उमेदवार ठरेल त्याला आपण पाठिंबा देऊया। परंतु साधक बाधक चर्चा सलग 2 तास झाली। तरुणांनी देखील आपल्या भावना त्या ठिकाणी प्रकट मांडल्या, बोलून दाखवल्या। शेवटी लोकशाही आहे, आपलं म्हणणं प्रत्येकाने मांडलं पाहिजे। त्याचा आदर करून देखील ज्याला पुढे जायचं आहे त्यांनी त्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजेत, त्या निरसन करण्याकरता काय उपाययोजना केल्या पाहिजेत हे देखील आपल्या पद्धतीने त्याचं निरसन केलं पाहिजे। परंतु साधक बाधक चर्चा होऊन नंतर असं ठरलं की गावातून जे कोण इच्छुक आहेत त्यांनी स्वतःहून आपलं नाव जाहीर करावं, सांगावं आणि उमेदवारी का पाहिजे ते देखील आपलं मत व्यक्त करावं। अशा पद्धतीनं गावामध्ये आमचे सहकारी बबनदादा शिंदे असतील, दुसरे सहकारी दीपक शेठ तळोले असतील, स्वतः मी सुधीर पुंडे असेल। दीपक तळोले हे साधारणतः माझ्या विचाराप्रमाणे पवारसाहेबांच्या पक्षाकडनं इच्छुक आहेत। मी आणि बबनदादा शिंदे हे राष्ट्रवादी अजितदादा गट यांच्याकडनं प्रबळ इच्छुक आहोत। इच्छा व्यक्त केली म्हणजे काही चूक केली का? गेली मी देखील 15 ते 20 वर्ष सामाजिक कामामध्ये कार्यरत राहून वैयक्तिक लोकांची अनेक कामं केलेली आहेत। जर सांगायचं म्हटलं तर तास 2 तास पुरणार नाहीत, अशी वैयक्तिक कामं मी केलेली आहेत। जर तुम्ही इच्छा व्यक्त केली असे उदाहरण 1-2 सांगा तरी माझी तयारी आहे। आणि मग साहजिकच वाटतंच माणसाला, शेवटी आम्ही संत नाही आहेत। समाजामध्ये काम करताना पळत असताना आम्ही देखील आमच्या प्रपंचाच्या भावनांना आवर घालून समाजाकरता वेळ देतो, समाजाच्या हिताकरता गोरगरिबांच्या अडीअडचणीकरता पळतो। त्यामध्ये पंचायत समिती लेवलला असेल, झेडपी लेवलला असेल, इव्हन मंत्रालयापर्यंत आमच्या स्तरावरती नामदार वळसे पाटलांच्या साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या पाठिंब्यातून जी काही व्यक्तिगत कामं मला करता आली ती कामं मी आतापर्यंत भरपूर काही करण्याचा प्रयत्न केलेला आहे। वैयक्तिक जे काही लाभाच्या योजना असतील पंचायत समिती स्तरावरती ते देखील अनेक शेकडो अशा योजना आहेत की आतापर्यंत मिळवून दिल्यात आणि कशा आणखी मिळवता येतील। माझा जो काही सर्वसामान्य गरीब जनता आहे, ज्यांना कायद्याचं ज्ञान नाही, तालुका स्तरावरती त्यांच्या ओळखी पळखी नाहीत, अशा लोकांना देखील आपण भरपूर। सर्वात महत्त्वाचा प्रश्न अण्णा असा आहे की जर तुम्हाला पक्षाने तुमच्या सर्व गावानुमते मीटिंग घ्यायला लावली होती, त्या मीटिंगमध्ये तुम्हाला सर्वानुमते एक उमेदवार ठरवायला लावला होता, त्यानंतर अचानक सोशल मीडियावरती असं काय झालं की नेमकं तुमच्या मीटिंगमध्ये काय वादविवाद झाले का, त्यामुळं बाहेर गावाला उमेदवारी जाण्याचे चान्सेस जास्त वाढले? तुम्ही म्हणताय तो प्रश्न बरोबर आहे। आमच्या गावामध्ये 4-5 दिवसापूर्वी सामूहिक एकोप्यातून मीटिंग झाली, ही वस्तुस्थिती आहे। त्या मीटिंगला तरुणाई मोठ्या संख्येनं उपस्थित होती। त्या ठिकाणी आम्ही आमच्या भावना व्यक्त करून सांगितलं, आम्ही दोघं पक्षाकडनं इच्छुक आहोत, दुसरे जे इच्छुक आहेत त्यांचा तो पक्ष निर्णय घेईल, त्याबद्दल मी फारसं बोलू शकत नाही आणि तो माझा अधिकार पण नाही आहे। आम्ही दोघं इच्छुक असताना देखील आम्ही सांगितलं होतं तुम्ही एकोप्यानं नाव सुचवा। तसे गावच्या स्तरावरती चर्चा पण झाली, परंतु त्यांनी पण देखील 10-15 वर्ष सामाजिक स्तरामध्ये काम केलेलं आहे, त्यांचं बॅकग्राऊंड मोठं आहे। मी देखील गेली 15-20 वर्ष सामाजिक कार्यामध्ये काम करतो आहे। वैयक्तिक स्तरावर देखील आम्ही एक गावच्या पातळीवरती म्हणा किंवा ह्या गटामध्ये जे काही चिंचोली, वरुड, शास्ताबाद, वाघाळ, सोनेसांगवी, ढोकसांगवी, कारेगाव या ठिकाणी देखील माझा वैयक्तिक संपर्क इतरांपेक्षा नक्कीच चांगला आहे
हे मी सांगत नाही. गेली 10-15 वर्ष जे माझा मित्रपरिवार आहे, नातेगोते आहेत, जे मी मित्रपरिवार माझ्या कलेने जोडलेला आहे, त्या जोरावरती मी प्रबळ दावेदार आहे म्हणून मला हे वाटतं. आणि सर्वसामान्य कानूर मेसाईच्या तरुणांमधून सोशल मीडियावरती एक आवाज येतोय की गावच्या वतीने जर गावाला उमेदवारी नाही मिळली तर अपक्ष उमेदवारी करावी. या गावच्या मागणीकडे आपण प्रामुख्याने कसे पाहतो? आता आम्ही तर पक्षाकडं दावेदार म्हणून दोघं तर आहोतच. पक्षाने आमचा जरूर विचार करावा. पंचायत समिती गण पाहता आमचं गाव मतदानानं मोठं आहे, लोकसंख्येनं मोठं आहे. गावामध्ये आमच्या जर पक्षाने तिकीट दिलं तर गाव होणाऱ्या मतदानामध्ये 80% त्या उमेदवाराला नक्कीच मतदान करेल ही मला खात्री आहे. परंतु आता आपण बबनदादा शिंदे यांचा नाम उल्लेख केला, दीपक तळोले यांचा उल्लेख केला, आपण स्वतः उमेदवार आहे. तुमच्या अशा तिघांच्या विचाराने काय अशी बैठक होऊन पक्षाने तुम्हाला असं वाटतं का थोडंसं वेळ द्यायला हवा होता तुमच्या तिघांच्या बाबतीत उमेदवारीसाठी? तसं अधिकृत पक्षानं अजून उमेदवारी घोषित केलेली नाही आहे. माझ्या अभ्यासाप्रमाणे अजून अधिकृत पक्षाने उमेदवारी घोषित केलेली नाही. जरी आता तरुणांचा उत्साह पाहता अजूनही वेळ गेलेली नाही. पक्षाने विचार करावा. पक्ष जो काही निर्णय घेईल त्याशी आम्ही कटिबद्ध राहू. परंतु असं आम्हाला वाटतं तर आमचं देखील वय 50पर्यंत चाललंय. गेली 20 वर्ष आम्ही सेवाच पक्षाचे करतोय किंवा पक्षाचा आदेश म्हणूनच काम करतोय. आमची तीव्र भावना आहे, त्याचा विचार व्हावा असं मला प्रामाणिकपणे वाटतं. वडिलांनी जिल्हा परिषदमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात कामं केलेली, त्यांचा मोठा जनसंपर्क होता. परंतु आता आपल्याला वाटतं का वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून आपल्या घराण्यात ही आपल्याला या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाने आपल्याला काम करण्याची संधी? नाही, तुम्ही प्रश्न विचारला बरोबर आहे. वडिलांनी देखील 97 साली पक्षाचं तिकीट अधिकृत मागितलेलं होतं, परंतु काही कारणामुळे तिकीट मिळू शकलं नाही. जनतेनं तोच प्रश्न उचलून धरला की बुवा आपण एवढं सगळं एकोपाने आहोत, आमचं गाव मोठं आहे, आमचा परिसर मोठा आहे, नातं मोठं आहे, कामकाज पण पक्षाकरता केले, आमची तिसरी पिढी आहे की आम्ही पवारसाहेबांची एकनिष्ठ आहोत. वाटणं साहजिकच आहे. पण त्यावेळेस देखील असाच जनक्षोभ मोठा उसळला गेला. लोकांनी पक्षाचा उमेदवार अधिकृत पाठीमागं ठेवून गावाने एकी करून एक उमेदवार दिला आणि तो प्रचंड मतात निवडून आला. ही वस्तुस्थिती आहे. आणि तसंच जर लोकांनी एकी ठेवली तर इतिहासाची पुनरावृत्ती व्हायला अवघड नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं. सध्या जे कानूर मेसाई म्हणजे तरुणांचं जे उद्रेक झालेलं आहे त्या उद्रेकाकडे आपण कसे पाहतो? तर तरुणांनी जो काही सोशल मीडियावरती आपल्या भावना व्यक्त केल्यात त्यांच्या भावनाशी मी सहमत आहेच ना. त्यांच्या भावना म्हणजे माझ्याच भावना आहेत, त्यात काही गैर नाही आहे. आणि लोकशाहीमध्ये आपण बोलणं, एखाद्या गोष्टीबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त करणं त्यात गैर काही नाही आहे. त्याची पण दखल नेत्यांनी घ्यावी असं मला वाटतं. तुम्हाला अजून आशा वाटते का राष्ट्रवादी पक्ष कानूर मेसाई गणामध्ये की तुमच्या उमेदवारीबाबत तिघांपैकी एखादा विचार? मगाशी बोलताना सांगितलं मी, अजून ही घोषणा अधिकृत नाही आहे. जर लोकांनी की टिकवली, लोकांना वाटलं, पब्लिकला वाटलं, जनतेला वाटलं की बुवा आपल्या भागातला पाहिजे. आणि आता असं मला वाटतं जर हे 2 उमेदवार फायनल झाले तर टोटल गटाचा जर सर्वे केला तर दोन्ही उमेदवार एका भागातले मोडतात. म्हणजे तुम्ही 90% भाग, 90% जनता उमेदवारीकडून वंचित ठेवणार का? हे प्रश्न आहेच ना. मीटिंगचा अहवाल तुम्ही पक्षश्रेष्ठींकडे पाठवला आहे. आम्ही जी काही मीटिंग गावची एकोप्याची घेतली तसं आम्ही आमच्या तालुका अध्यक्षांमार्फत सांगितलं होतं अशाची मीटिंग झालेली आहे, त्यात दोघं पक्षामार्फत इच्छुक आहेत, तशी नावावरती कळवा. तसं बहुतेक असं मला वाटतं पक्षाने ती नावावरती कळवली असतील श्रेष्ठींना. तरी पण मग सोशल मीडियावरती अनेक उमेदवारांच्या या ठिकाणी घोषणा होताना दिसत आहे, असं का? कसं असं मला वाटतं की त्यांनी त्यांच्या वैयक्तिक हिताकरता असं नाही म्हणता येणार, परंतु त्यांच्या सोयीकरता हा निर्णय घेतलेला असावा. आजही मला वाटतंय, आजच्या घटकेपर्यंत वाटतंय की हा अजून पक्षाचा अधिकृत उमेदवार नाहीये. पक्ष निष्ठेवरती का आर्थिक गणित पाहून या ठिकाणी उमेदवारी देऊ शकतात? माझा अभ्यास असा सांगतो, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये यशवंतराव चव्हाण साहेब असतील, वसंतदादा पाटील असतील, नवे आजच्या घटकेपर्यंत पवार साहेब असतील, त्यांनी देखील ही 3 स्तरीय पद्धती जी आहे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामस्तर, जे काही शासनाच्या योजना आहेत त्या योजना ह्या स्तरामार्फत सामान्य घटकापर्यंत जाव्यात म्हणून हा स्तर निर्माण केलेला आहे. हा त्यांचा मूळ उद्देश खूप चांगला आहे. परंतु तसं करत असताना ही जर सिक्वेन्स नाही ठेवला त्या कामाच्या पद्धतीचा आणि जो उमेदवार, जो इच्छुक जो कोणी असेल तो ज्यांनी 10 ते 15 वर्ष पब्लिकमध्ये सेवा केलेली आहे, संपर्क ठेवलेला आहे, कामं केलेले आहेत, याला न्याय मिळावा ह्या भूमिकेशी मी 110% सहमत आहे. त्यानंतरची तुमची कानूर मेसाई ग्रामस्थ म्हणून पुढील भूमिका काय असेल? आज जे काही मी सोशल मीडियावरती पाहतोय हे तर अधिकृत नाही, हे मी अगोदर सांगितले, परत पण सांगतो. जर हे अधिकृत असेल तर जनतेच्या भावनेशी मी संबंधित ज्या भावना आहेत त्याची मी 100% आहे. आणि
अजून तर वेळ गेलेली नाही आहे. आम्ही देखील ग्रामस्थ परत एकत्र येऊन साहेबांकडं हा विषय मांडू शकतो, जाऊ शकतो. तुम्ही नाराज आहात? शेवटी आतापर्यंत 22 वर्ष आम्ही पक्षाकरताच काम करत आलो आहोत. आम्ही देखील पक्षाचा आदेश मानून आतापर्यंत 2 वेळा थांबलोत. आता मला मिळावं ही माझी तीव्र भावना आहे. अजून जनतेशी परत भेटून गाठभेट घेऊन चर्चा करून काय निर्णय घ्यायचा हे ठरवू. त्या सर्व घडामोडी पाहता तुम्ही कान्होर मेसाई ग्रामस्थ म्हणून तुमची पुढली भूमिका काय असेल? तर सोशल मीडियावर पाहता तरुणांच्या भावना अगदी बरोबर आहेत. त्या भावनांशी मी पण सहमत आहे. चर्चा करू, परत मीटिंग एकदा घेऊ आणि जे काही जनता मतदार त्यांना वाटतं बुवा हा आपला कोणतरी माणूस त्या स्तरावरती असावा, तो आदर घेऊन ती मीटिंग घेऊन जो काही निर्णय ठरेल त्याप्रमाणे निर्णय घेऊ. जे काही सोशल मीडियावरती आरोप प्रत्यारोप होत आहेत, जे काही नेते पुढाऱ्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप तरुणाई करते विशेषतः, तर या तरुणाईच्या आरोपाकडे आपण कसे पाहतो? तर सोशल मीडियावर जे काही मी वाचलं किंवा पाहतो किंवा जे काही ऐकतो, तरुणांच्या भावना अगदी योग्य असतील, परंतु तरुणांना देखील त्या बोलत असताना त्या वास्तवाशी आहेत का? आपण काय प्रतिक्रिया देतोय? नक्की घडलंय का? हे वास्तवात येणार आहे का? हे देखील आपल्याला अभ्यास असेल तर प्रतिक्रिया द्यावं, कमेंट करावी असं मला वैयक्तिक वाटतं. शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, जर कान्होर मेसाई गावाला जर राष्ट्रवादी पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जर नाकारली तर तुमचे कान्होर मेसाई गावची भूमिका किंवा तुमची वैयक्तिक भूमिका काय असेल? लढवणार इलेक्शन की नाही लढवणार? आता मगाशी बोलताना मी सांगितलं, आता ही जी काही बॅनरबाजी आहे, सोशल मीडियाला जे काही फोटो झळकतात हे त्यांनी काय स्तरावरती केलं त्यांचा अभ्यास त्यांना माहिती. परंतु जोपर्यंत पक्ष आम्हाला अधिकृत मुलाखतीला बोलवत नाही तोपर्यंत आम्ही देखील काही गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. जेव्हा पक्ष बोलवून घेईन, नेते श्रेष्ठी जे आमचे प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा करून जो काही निकाल ठरेल त्यावर आमची भूमिका स्पष्ट करू. तर हे होते कान्होर मेसाई गावचे सुधीर अण्णा पंडे, ज्यांच्या वडिलांनी त्या ठिकाणी स्वर्गीय अक्कलराव पंडेंनी जिल्हा परिषदच्या काळामध्ये अनेक विकास कामांचा या ठिकाणी डोंगर उभा करून आपल्या गावासाठी पायाभूत सुविधा उभ्या केल्या. परंतु आज कुठेतरी त्यांच्या मनात खतखत व नाराजीची या ठिकाणी भावना दिसत आहे. आगामी काळात आपण पाहू नक्की कान्होर मेसाई ग्रामस्थ म्हणून त्यांची काय भूमिका आपल्या सगळ्यांसमोर येते हे पाहण्याची आवश्यकता ठरणार आहे. धन्यवाद.